माल कसा येत आहे साहेब? माल चांगला येत आहे, कटाई चांगली होत आहे, हा. अगदी व्यवस्थित होत आहे, नुकसान वगैरे काही होत नाही आहे. बिलकुल नुकसान नाही ना? नुकसान बिलकुल नाही आहे, अगदी व्यवस्थितरित्या. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज अशा सुंदरशा निसर्गरम्य वातावरणात आणि खरं सांगू तर तपत्या उन्हात आम्ही आलेलो आहोत तुमच्यासाठी फक्त आणि फक्त पानेसर G60 या मशीनची धानाची कटिंग बघायसाठी. सध्या मशीन आता चालू आहे आमच्या धानाच्या क्रॉपवर. तसंच आमच्या एरियात खरं सांगतो म्हटलं तर मशीनचा दोन्ही टाइम धानाचाच क्रॉप होत असतो. जसं की आता हे रान कट करणं झालेलं आहे आणि आता उरलेलं जे आहे ते कटिंग चालू आहे. काही या प्रकारची सुंदरशी कटिंग येत आहे. बिलकुल ग्रेन वेस्टेज नाही आहे, काहीच नाही आहे. जसं जर आपण मागे पाहतो म्हटलं तर जी आहे ती डस्ट उडत आहे आणि या साईडनी पूर्ण वेस्टेज जे आहे ते बाहेर येत आहे. आपण जर एकदा उचलून पाहतो म्हटलं तर काही तसा क्रॉप दिसत नाही आहे आपल्याला याच्यामध्ये. हर एक लोम आपली मशीन उचलत आहे. आणि या प्रकारची काही धानाची क्वालिटी येत आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हटलं तर धान हा जो क्रॉप आहे हा ओला क्रॉप असतो. मशीनसाठी धान काढणं खूप जास्ती हार्ड असतं कारण की ओला असतो क्रॉप आणि मशीन क्वालिटी देतं सुंदर. कधी जेव्हा तुमचा क्रॉप ड्राय असतो तेव्हा मशीनची क्वालिटी सुंदर येतं आणि मशीन चालायला पण इझी जातं. पण आपली जी पानेसर G60 मशीन आहे त्याला ओलं असो वायलं असो काही प्रॉब्लेम नाही. या प्रकारची धान्याची क्वालिटी देत आहे बघा. बिलकुल क्लीन आहे माल, काही प्रॉब्लेमच नाही. इतका सुंदर असा माल निघत आहे मशीनने, एक नंबर असा माल आहे. आता हे जे आहे हे कास्तकार आहेत, त्यांना विचारू आपण की माल कसा येत आहे. माल कसा येत आहे साहेब? माल चांगला येत आहे, कटाई चांगली होत आहे, अगदी व्यवस्थित होत आहे, नुकसान वगैरे काही होत नाही आहे. बिलकुल नुकसान नाही ना? नुकसान बिलकुल नाही आहे, अगदी व्यवस्थितरित्या व्यवस्थित काम आहे. तर बघा असे सगळे जे आपले कस्टमर आहेत ते खुश आहे फक्त आणि फक्त पानेसर G60च्या क्वालिटीमुळे आणि अप्रतिम अशी कटिंग जी आहे मशीन करते त्यामुळे. बिलकुल लेवलमध्ये कटिंग आहे, तुम्ही बघू शकत असाल. तेच आमच्याकडे आता गेस्ट आलेले आहेत. गेस्ट म्हणजे असं आहे की यांनी खास थेट लातूरवरनं फक्त आणि फक्त मशीन बघायसाठी आलेलं आहे की मशीन कोणत्या प्रकारे काम करते, मशीनची क्वालिटी कशी आहे मालाची, या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी थेट त्यांनी लातूरवरनं आलेले आहे. त्यांचा पण मशीन घेण्याचा प्लॅन आहे. आपण त्यांना सुद्धा विचारू की मशीनचा रिव्ह्यू कसा आहे, क्वालिटी कशी येत आहे, सगळ्या गोष्टी आपण विचारू त्यांना. तसंच हे जे मशीन मालक आहेत यांचा पण रिव्ह्यू घेऊ. तुम्हाला सांगतो म्हटलं तर ही मशीन जी आहे ही मागच्या वर्षीची मशीन आहे. तर यांना पण एक खूप चांगला एक्सपिरियन्स आहे कारण की यांनी गहू चना धान या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत. तर यांना पण एक चांगला एक्सपिरियन्स आहे. तसंच जर मशीनबद्दल सांगतो म्हटलं तर ही मशीन 4 व्हील ड्राईव्हमध्ये आहे आणि विदाऊट भुसावाली आहे. आमच्या एरियात तसं भुसाचं काम नाही कारण की धानाचा भुसा होत नसतो. धानाचं जे तणीस आहे असं हिरवगार तणीस असते, तर म्हणून विदाऊट भुसा असते आमची गाडी. आपण यांना विचारू की मशीनमध्ये मेंटेनन्स काय निघाला एक वर्षात, काय काय झालं एक वर्षात, त्यांना काय काय प्रॉब्लेम आले, कसं झालं, या सगळ्या गोष्टी आपण त्यांना विचारूया. तर ही जी मशीन तुम्ही बघत आहे हा जवळपास मागच्या वर्षीचं मॉडेल आहे, जवळपास ऑक्टोबर 2025. जसं की तुम्ही इथे बघू शकता मॅन्युफॅक्चरिंग मंथ आणि इयर. तर घेऊयात आता आपण यांच्याकडून रिव्ह्यू. हे आहेत आपले कस्टमर सुनील भाऊ राऊत, इथलेच आहेत. तर आता यांना विचारू आपण की मशीन कशी चालू आहे, काय आहे, कसं आहे सगळं. तर नमस्कार सुनील भाऊ. नमस्कार. काय म्हणता, कशी चालू आहे मशीन? मशीन एकदम एक नंबर बढिया चालू आहे. हा, आता जसं की तुम्ही आता आपली मशीन चालू आहे धानाच्या क्रॉपवर, हो. तर आमच्या ग्राहकांना सांगा किंवा व्ह्युअर्सला सांगा की याच्या पहिले पहिले तुम्ही कुठले कुठले सीझन केले आहेत. मी ही मशीन ऑक्टोबर 2025 ला घेतल्याबरोबर पावसाळीला जवळपास 70-80 एकर धान काढलं. त्याच्यानंतर लगेच गहू 150 एकर काढलं आणि त्यानंतर चना 70 एकर काढलं. ही सर्व मशीनपेक्षा ही योग्य अशी मशीन आहे.
बाकीच्या मशीनची आम्ही मालाची क्वालिटी बघितली. चणा पण सुपर काढते, त्याच्यानंतर गहू पण सुपर काढते. आम्ही ज्या एरियामध्ये भिवापूरमध्ये मशीन चालवली तिथल्या लोकांना ही एवढी मशीन आवडली की खूपच. ते स्वतः सांगत होते की दादा तुम्ही याच्यानंतर तुम्ही दरवर्षी आमच्याकडे या, आमच्याकडे या. ही मशीन ही आमच्यासाठी एक परफेक्ट अशी मशीन ठरली. तसं तुम्हाला सांगतो म्हटलं तर आमच्या एरियात सगळ्यात जास्त जी ट्रॅक टाईप वाली मशीन आहे ती लोक घेतात, कारण की धानासाठी असते. पण तसंच त्यांचं आता हे म्हणणं पडलं की दादा मी वाचलो की मी ट्रॅक वाली मशीन नाही घेतली. सांगा एकदा ती पण गोष्ट तुम्ही. हो, आमच्या एरियामध्ये जवळपास सबसिडी ही 300 ते 400 लोकांना मिळाली. सर्व लोकांनी ही ट्रॅकच घेतली, फक्त मी सर्वांपेक्षा वेगळा घेतलो. कारण की ही पनेसर मी युट्यूबवर व्हिडिओ बघितले, त्यांचे फायदे बघितले आणि ही खरंच मशीन ही चांगली आहे. बाकी म्हणजे जशी मालाची क्वालिटी राहते, ट्रॅक टाईप ही मशीन जेव्हा माल काढते ना तेव्हा धानामध्ये हे कांड्या येतात. चणा काढते तेव्हा चण्यामध्ये घोगले येतात. गहू काढते गव्हामध्ये कुशा येतात आणि या मशीनमध्ये अजिबात काहीच येत नाही. आता मी तसं तुम्हाला स्टार्टिंगला पण दाखवलं की धानाची पण सुद्धा क्वालिटी सुद्धा किती अप्रतिम येत आहे. जसं गहू काढतो आपण, गहू काढल्यानंतर ग्रेडिंग करायची गरज पडते, पण आपण जो माल काढतो त्यात तुम्हाला क्लिनिंग आणि ग्रेडिंग दोघांची पण गरज नाही मिळत. डायरेक्ट आपण पॅक करू शकतो, इतकी सुंदर अशी क्वालिटी येते. आणि त्यानंतर आता तुम्हाला प्रॉब्लेम्स काय काय आले, जसं 1 वर्ष झालेला हार्वेस्टर आहे, प्रॉब्लेम येणार हे मला पण माहित आहे, ग्राहकांना माहित आहे, सगळ्यांनाच आयडिया आहे. आणि सगळ्यांचा हा माइंडसेटच असतो की बेल्ट कंटिन्यू तुटणार किंवा हायड्रोलिक पाईप मध्ये प्रॉब्लेम येणार. तर असा काही मेजर प्रॉब्लेम आला की ज्याच्याने आपलं हार्वेस्टर बंद राहिलं किंवा असं काही आलं? नाही, मेजर प्रॉब्लेम म्हणजे एकच आहे की कंपनी जेव्हा हे जो बर्म राहते ही बर्मची जेव्हा पॅकिंग करते तो सरळ सरळ डायरेक्ट एकच जर पाईप दिला तर तो कस्टमरसाठी योग्य राहतो. कारण की जॉईंटच्या ठिकाणी ही वेल्डिंग बरोबर बसत नाही. सुरुवातीला मला 7 दिवसामध्ये तो एकच प्रॉब्लेम आला, त्याच्यानंतर मशीनमध्ये कोणताच दोष नाही आला. हा, तर जसा तुमचा हा प्रॉब्लेम आला तसंच आपण तुम्हाला त्या बर्मला वेल्डिंग करून दिली, तेव्हाच फोरमॅन आला तुमच्याकडे, ते पण झालं. तर तेच की प्रॉब्लेम येणार आहेच, त्याच्यात आम्ही पण तुम्हाला सर्व्हिस करण्यात मदत करू, सगळ्या गोष्टी मदत करू. मशीन ऍट द एंड पूर्ण काम इथं वेल्डिंग वरच होते आणि मॅनमेड आहे, म्हणून मॅनमेड कधी कधी काही गोष्टी सुटू शकतात. तर या प्रकारचा आपला मशीनचा रिव्ह्यू आहे आणि कस्टमर खुश आहे. आणि एक आनंदाची बातमी म्हणजे यांनी आता समोरचा जो सोयाबीनचा सीझन आहे त्यासाठी पुन्हा एक आपल्याकडे मशीन बुक करत आहे, पानेसर कंपनीची ही G60 मॉडेल. तर आमच्या ग्राहकांना हेच म्हणणं आहे की तुम्ही पण जर सोयाबीन सीझनसाठी जर प्लॅन करत असाल तर फक्त थोडे प्री प्लॅन राहा आणि मशीन बुक करा, कारण की टाइमवर मशीन मिळणार नाही. तसेच त्यानंतरच काही जरी वाटलं तर आमचे ग्राहक क्रमांक नंबर कंटिन्यू तुमच्या सोबत आहे आणि माझा स्वतःचा पण नंबर मी डायरेक्ट टाकलेला आहे. काही जरी वाटलं तर मला कॉल करा. आणि याच मशीन बद्दल नाही, कुठल्याही गोष्टीच्या कन्सल्टेशन बद्दल जरी काही वाटलं तर आपण ते पण तुम्हाला सांगू. आणि जवळपास 26 वर्ष झाले आम्ही ग्राहकांची मदत करत आहोत या प्रकारे. तर काही जरी वाटलं तर सांगा. हेच जरुरी नाही आहे तुम्ही माझीच मशीन घ्यावं किंवा माझाच ट्रॅक्टर घ्यावा, पण आमच्याकडून कन्सल्टेशन पण तुम्ही घेऊ शकता. काही जरी प्रॉब्लेम आला तर आपण मिळून या गोष्टीवर डिस्कशन करू आणि याचं सोल्युशन काढू. धन्यवाद.